आरडी पॅन्टर्स तुमचा 12वा खेळाडू तुम्ही समालोचन कक्षामध्ये पाठवा. मॅचला देखील आपण सुरुवात करतोय. पोलादी निर्धार अमुचा अश्रू बलांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या रणसंग्रामाला विजया वाचून अर्थ नसे. नमस्कार रामराम मंडळी, सर्वांना प्रेमाचा सर्वप्रथम गोड असा नमस्कार. न्यू मॅचला सुरुवात करतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असेल. अशोक सरांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय, तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती काय जबरदस्त चेंडू पहिलाच त्यांनी पेश केलाय. तर बॅटिंगच्या मार्कवरती दोन सलामीचे बॅटर देखील खेळपट्टीवरती आहेत. एका बाजूने आपण वैभव यांना देखील पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक एंडला संतोष. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती अतिरिक्त असेल. दोन्ही टीम तुमचा 12th मॅन 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं फार गरजेचं राहील. तर तुमचा 12वा खेळाडू इथे नसेल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मग कुठलीही तक्रार तुमची चालून घेतली जाणार नाही, याची देखील नोंद घ्या. पाण्याच्या ज्या बॉटल रिकाम्या होतील ना मित्रांनो, कृपया त्या एका ठिकाणीच कुठेतरी टाका. कारण आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण स्पर्धा खेळतोय. डोंगराळ नैसर्गिक प्रदेश आहे, त्यामुळं ज्या पाणी बॉटल आहेत कृपया त्या एकाच जागेवरती कुठेतरी टाका, अशी आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना असेल. सूचना संपतीये. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 2 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धावेल. कुठलीही धाव येणार नाही. काय जबरदस्त गोलंदाजी अशोक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये वैभव आणि संजय हे देखील बॅटिंगच्या मार्कवरती आहेत. 2 धावा धावफलकावरती. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, विजयाचं बिगुल इथे मात्र कोण गाजवणार ह्या मॅच मध्ये, हे पाहणं फार महत्वाचं राहील. हा चेंडू देखील इथे मात्र मैदानावरती अतिरिक्त येईल. पंचांच्या दोन्ही हात समांतर धावा येतील. अमांतर धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल एकेरी अंकामध्ये 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती. आडा बाटनं अक्रॉस दी बाटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतील, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. कुडे बुद्रुक प्रीमियर लीगचा देखला चौकार. 4 धावा. धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल अब तक 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. पहिलं षटक संपलं. 7 धावा धावफलकावरती. मारुती दादा
धंद्रे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत शांतारामदादा गावडे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील पुणे प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून स्वागत. षटक क्रमांक देखील 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता इथे नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. अतुलला इथे आमंत्रित केलंय. अतुलला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक चांगलं आणि सुसज्ज असं ग्रामीण क्रिकेट कसं असावं याचं सुंदर उदाहरण, जिवंत उदाहरण देखील आपण कुडेगावच्या ह्या मैदानावरती पाहतोय. ग्रामीण क्रिकेटला उजाळा देण्याचं चांगलं कामकाज इथे आयोजकांनी केलेलं आहे. तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तर 10 वर्ष चालू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण याच मैदानावरती पाहतोय. परफेक्ट मिडल केलंय चेंडूला, चेंडूला पाठवलंय सीमा पार, छत्रपतींचा छावा मिळतील या चेंडूवरती. 6 धाबा, 6 धाब्याने देखील धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 13 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण भारतीय संघासाठी खेळताना वीरेंद्र सेहवागला देखील कित्येक काय पाहिले. त्याचा वाढदिवस किती तारखेला असतो? 13 ऑक्टोबरला. तारीख किती असते? 13. आणि धावफलकावरती धावा किती आहेत? तर इथे 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे मित्रांनो, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. क्रिकेटच्या मैदानावरती प्रयत्न करणं फार गरजेचं राहील. परफेक्ट मेडल केलं चेंडूला, चेंडूला पाठवलाय सीमा पार, मॅक्झिमम चांगल्या क्वालिटीचा षटकार. 6 धाबा. गोपाळच्या 2 चेंडूवरती आपण 2 बिग हिट पाहिलेत. धावफलकावरती आकडे चेंज होतील. आकडे बदलणारा खेळ मित्रांनो कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. धावफलकावरती धावा किती? 18 धावा ज्या मात्र 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती. ओहो हो, इथे चुकी झाली. हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी गुल. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. विकेटचं पतन आल्यानंतर नवीन फलंदाज देखील आता खेळपट्टीवरती दाखल होतोय. अविनाश. नो बॉल इथे पंचांनी घोषित केला आहे. दंडात्मक कारवाई इथे केली जाईल. अतिरिक्त धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 20 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 20 धाबा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे परफेक्ट मिडल केलंय चेंडूला, चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. या चेंडूवरती दिमागदार षटकार. 6 धाबा. सहा धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलेला आहे. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 26 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 26 धाबा धावफलकावरती. अगदी उन्हाचे चटके देखील आपण मैदानावरती पाहतोय आणि चटके बसल्यानंतर चांगले चांगले फटके देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. जबरदस्त हाय हिटिंग
बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. एक गाव, अर्थातच गाव अंतर्गत खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील एक सगळ्यात मोठी गाव चॅम्पियनची स्पर्धा तुम्हाला कोणत्या मैदानावरती पाहायला भेटेल तर ती कुडेगावच्या मैदानावरती पाहायला भेटेल. काय देखणं नियोजन आहे, सुंदर आयोजन आहे. यावेळेस इथे चेंडूला कोथून काढलाय, चेंडू हवेत, चुकी झाली, झेल मात्र ड्रॉप होतोय. जीवदान तिथे मात्र मैदानावरती भेटलं जाईल आणि जीवदानाचा फायदा इथे धावांमध्ये धावफलक वाढले जाईल. धावफलकावरती स्कोरकार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 27 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन प्रतिस्पर्धी मातब्बर संघ एकमेकांच्या वर्धामध्ये, एका बाजूने SR11 त्यांच्या वर्धामध्ये RD11 या टीमला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कुठे गावाला बिलॉंग करणारे हे दोन्ही संघ आज एकमेकांच्या वर्धामध्ये. आता गावाच्या बाहेर खेळत असताना कित्येक वेळा एकमेकांमध्ये खेळलेत, एकत्र खेळलेत, परंतु आज गाठ पडली पुन्हा एकदा विरोधामध्ये टका. आता बाटना अक्रॉस दी बाटना हा फटका इथे मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव येतोय. षटक क्रमांक देखील संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 पॉवर प्लेची षटका इथे संपतायत. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती. चला विनंती असेल मित्रांनो, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वेळ वाचवला पाहिजे. मी वारंवार सांगतो, आयुष्यामध्ये जगत असताना वेळेला देखील खूप सारं महत्व आहे. कारण एकदा का वेळ तुमच्या आयुष्यामधनं निघून गेली ना, ती वेळ तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत कधीच येत नाही. कारण कोरोना सारखा कालखंड आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये सर्वांनी काढलेली असतील. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्या काळामध्ये इतर आजारांचे कपडे मात्र शोरूम मध्ये लटकत राहिले होते, परंतु एक छोटासा मास्क कधी न पाहिलेला तो मार्केटमध्ये आला आणि कोटी रुपयांचा बिझनेस उभा करून गेला. मध्ये कोणाची वेळ कधी येईल सांगता येत नाही. इथे मात्र वेळेला देखील खूप सारं महत्व आहे. धावफलकावरती धाबा 27 धाबा. षटक क्रमांक 3 ला देखील मात्र मैदानावरती सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अशोक यांचा वापर केला जाईल. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट, अर्थातच मुख्य पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजीच्या मार्कवरती ते देखील तयार असणार आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा महाकुंभमेळा, याची देही याची डोळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 10 वर्षापूर्वी आयोजकांनी एक छोटस वृक्ष लावलं आणि त्या वृक्षाचं आज सर वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. एवढी स्वरूप लाविली या दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. काय जबरदस्त आयोजन, नियोजन, शिस्तबद्ध मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू देखील मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 28 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 28 रन ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. डावकुरे आताचा बॅटर आता ऑन स्ट्राईकला तयार असेल. अशोक देखील गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय, जाळं विणलं जातंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर आपण तिसऱ्या षटकामध्ये अशोक यांना देखील पाहतोय. अनुभवाचे बोल त्यांचे काय सांगून जातील, त्यांचा अनुभव इथे मात्र काय सांगून जाणार आहे, मानव फार महत्वाचं राहील. वाशेरे नायफड जिल्हा परिषद गटातील, अर्थातच झेडपी गटाला बिलॉंग करणारी, कुडे गावाला बिलॉंग करणारी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा देखील आपण मैदानावरती पाहतोय. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती अतिरिक्त असेल. पंचांच्या दोन्ही हात समांतर. एखादा गरुड पक्षी असतो ना, गरुड पक्षी हवेमध्ये झेप घेतल्यानंतर त्याचे दोन्ही पंख कसे होतात, आकाशाला समांतर होतात. अगदी पंचांचे दोन्ही हात तसेच समांतर झाले आणि धाबा देखील अगदी तशाच प्रकारे त्यांनी अवांतर कळवलेले आहेत. अवांतर धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. वा भाई वा, परफेक्ट मिडल केलंय. चेंडूला वाघांची धाड, फोडला पहाड, छत्रपतींचा जावा मिळतील ह्या चेंडूवरती पुन्हा 6 धाबा.
तर मैदानावरती वाढेल धावफलकावरती धाबा स्कोर कार्डवरती धाबा तब्बल 35 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 35 धाबा धावफलकावरती आहेत. आणि बाटना अक्रॉस दी पाटना हा फटका खेळलाय. वन बाउंस मस्तक के ऊपर दस्तक क्षेत्ररक्षक बनेगा दर्शक दर्शक हो गए दीवाने. चेंडू सीमा पार 4 धाब्यासाठी चौकार. आहे धावफलकावरती धावा 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती गगन भरारी घेणार धावफलक देखील आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. दिवस क्रमांक पहिल्या दिवसाला इथे रंगत आलेली आहे. रंग चढत चाललेला आहे. लॉंग ऑन झोन मध्ये हा फटका मात्र खेळून काढलाय. 2 धाबा तिकडे मात्र कंप्लीट केल्या जातील. साजबाज गुड रन बिटवीन द विकेट. चित्त्याची सफाई हरणाची गती बुनबुन से बनता है सागर. क्षणाक्षणांनी बनत हे युग. थंबे थंबे तळे साचे कासवाच्या गतीने क्या होईना. इथे धाबा मात्र मैदानावरती कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावरती धाबा स्कोर कार्डवरती धाबा तब्बल 41 धाबा ज्या मात्र धावफलकावरती क्राऊड अपील इथे मात्र जोरदार केलेला आहे. आणि इथे काय कॉट बिहाइंडची विकेट अर्थातच इथे टॉपेज आपण पाहिली. फलंदाज या झेंडूवरती बाद. धावफलकावरती धाबा आणि स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण पाहिल्या तर तब्बल 41 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 41 धाबा धावफलकावरती असणार आहेत. तीन षटक सुरुवातीची संपलेली आहेत. 41 धावा धावफलकावरती षटक क्रमांक देखील आता 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मार्क वरती कोणाला आमंत्रित केलं जाईल हे पाहणं देखील फार महत्वाचं राहील. चला टीम मीटिंग घेऊ नका. वेळ वाचवणं देखील फार गरजेचं आहे. सलीम सर तिथे वेळोवेळी तुम्ही सूचना देत चला सर्व खेळाडूंना. टाइम इज मनी. वेळ आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मागाशी देखील एक कोरोनाच्या बाबतीत मी सुंदर उदाहरण तुम्हाला वेळेच्या बाबतीत सांगितलं. अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल. आता सकाळच्या सत्रामध्ये एखादा सूर्य उगवतो. त्या सूर्याचा स्वीकार आपण करत असतो. परंतु तो सूर्य जर आपण दुपारच्या सत्रामध्ये डोक्यावरती आला ना त्याचा तिरस्कार आपण करतो. म्हणजे वेळेनुसार बदल करणारे देखील आपणच आहोत. त्यामुळे वेळ वाचवला पाहिजे. पुन्हा एकदा इथे बॅटिंगच्या मार्क वरती बॅटर अविनाश तयार असतील. दुसऱ्या बाजूने अशोक यांना देखील पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती. षटक क्रमांक 4 मध्ये रुपेश तयार. यावेळेस इथे रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडूला पाठवलाय सीमा पार काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं.
संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघर्षाला पेटलेले दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उफाळून उठलेले आहेत. संघर्ष आणि संघर्ष, आत्मविश्वास, जिद्द, कॉन्फिडन्स, नजाकत, इथे काबिलियत, सर्व जे क्रिकेट मधले प्रकार आहेत, जिद्द चिकाटी फलंदाजांनी पणाला लावलेली आहे. सुंदर पद्धतीने फटका देखील घेऊन काढलाय. तिकडे चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धाबेसाठी चौकार. पन्नाशीचा आकडा पूर्ण करतीये. धावफलकावरती धावा 51. 51 धावा स्कोर कार्ड वरती. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार असतील. बॅटिंगच्या मार्क वरती अविनाश. वा भाई वा, काय जबरदस्त चेंडू. धीम्या गतीचा चेंडू देखील आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर तिथे इष्टरक्षकाच्या हातामध्ये कुठलीही धाव येणार नाही. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. हा चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये ह्या धावा देखील कंप्लीट केल्या जाणार आहेत. थ्रो खराब, चुका इथे मात्र मैदानावरती तुम्हाला महागात पडू शकतात. 2 धावा असतील ना पंच आताच्या? पंच 2 धावा का आताच्या? ओके, 2 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 53 धावा धावफलकावरती. म्हणजे या धावा तुम्हाला किती महागात पडू शकतात. येणारी काळ आणि येणारी वेळ निश्चित स्वरूपात तुम्हाला सांगून जाणार आहे. लोबर फुल टॉस, दिशा दिली, लाइन से भटके मिलेंगे फटके. A1 ब्रँडेड कुडे बुद्रुक प्रीमियर लीगचा हा देखना चौकार. नका, काय जबरदस्त हा हिटिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतीये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार. लोवर चेंडू होता. चेंडू खेळपट्टीवरती टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलकावरती धावा तब्बल 57 धावा धावफलकावरती. 57 रन ऑन स्कोर कार्ड. 57 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील संपलेला आहे. 4थ्या क्रमांकाचं 4 षटक संपलीत. 57 धावा धावफलकावरती आरडी पॅन्थर्स या टीमच्या. चला आता विनंती असेल, टीम मीटिंग घेऊ नका, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. ड्रिंक ब्रेक तिथे थोडासा घेतला जातोय. फलंदाजांसाठी तिसरा खेळाडू तिथे आतमध्ये पाणी घेऊन गेलेला आहे. 4 षटक झालेली आहेत. पहिल्या 24 चेंडूंमध्ये धावफलकावरती धावा 57 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. आयोजकांनी घेतलेलं कष्ट आणि त्यांच्या कष्टातनं साकार होत असणारी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुडे बुद्रुक गावाला बिलॉंग करणारी मानाची गाव चॅम्पियनची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दिवस क्रमांक आज पहिला आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि परवा मात्र या स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाली देखील आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. आज आणि उद्यापर्यंत मात्र लीग पद्धतीचे मॅचेस आपण घेणार आहोत आणि तदनंतर उद्या मात्र क्वार्टर फायनलची मॅच देखील असणार आहे. परंतु परवा सेमीफायनल एक एलिमिनेटरची मॅच असं शेड्यूल असणार आहे संपूर्ण स्पर्धेचं. इथं पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू देखील खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या धाबेसाठी पलायन केलं गेलंय. 2 धावा ज्या मात्र यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक वाढेल धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 58 धावा धावफलकावरती.
59 धाबा धावफलकावरती. यावेळेस इथे बॅट वरती चेंडू घेतलाय. झेल तिथे मात्र मैदानावरती ड्रॉप होईल. जीवदान भेटेल. जीवदानाचं रूपांतर धाबांमध्ये. धाबा देखील कंप्लीट होणार आहे. 2-2 धाब्याने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 61 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती 61 रन्स ऑन स्कोर कार्ड. 61 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. आताची एकच रन. ओके. इथे पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील घेऊन काढलाय. की आपण मैदानावरती पाहणार आहोत. अगदी कैलासाच उंच शिखर देखील आपण पर्वत रांगांमध्ये सातत्याने पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. अगदी पर्वताच्या उंचीप्रमाणे एक चांगली बॅटिंग देखील इथे करावी लागेल कैलास यांना. नावाप्रमाणे नावामध्ये संघर्ष आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि त्या जिद्द आणि चिकाटीला पकडून इथे नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती अशोक यांना देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मध्ये डेथ ओर स्लॉग मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती मात्र फक्त आणि फक्त एक धावेल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा 63 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. आडाबाटनं फटका खेळलाय स्क्वेअर लेग झोन मध्ये. रुपेशच्या पुण्यामध्ये हा चेंडू टप्पा पडला. बॅकअप तिकडे दिला जाईल तोपर्यंत उशीर झाला आणि तिकडे काय होईल. फलंदाज धावबाद. विकेट जबादान. फलंदाज देखील तिकडे बॅक टू द पवेलियन होणार आहे. अर्थातच फलंदाज बाद झाल्यानंतर धाबा देखील तिकडे कंप्लीट होतील. धावफलकावरती धाबा 65 धाबा. धावफलकावरती पीडी आरडी पांथर्स या टीमला देखील आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने SR11 या टीमला देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. SR सनरायझर्स कोण विजयाचं बिगुल वाजवणार, कोण विजयाचा शिक्का मोर्तब करणार ह्या मॅच मध्ये, हे पाहणं देखील फार महत्वाचं राहील. एक जबरदस्त रोमांचक मॅच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दिवस क्रमांक देखील आपण पहिला पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये क्रिकेट या खेळानं रंग उधळायला, रंग बरसायला सुरुवात केलेली आहे. ये तो सिर्फ टेलर है, पुरा पिक्चर अभी बाकी है. आतापर्यंत आपण या स्पर्धेचा टेलर पाहिलेला आहे, परंतु येणाऱ्या 2 दिवसामध्ये संपूर्ण पिक्चर आपण या स्पर्धेचा पाहणार आहोत. इथे पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं सुंदर फटका देखील घेऊन काढला होता. धाबा मात्र सुंदर पद्धतीने पळून पूर्ण केला जाणार आहे. डेंजर झोनला काय सुंदर थ्रो. अर्थातच तिथे मात्र कुठलाही धोका नसणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूने इथे धोका धोका आणि धोका. इथे आताची एक शॉर्ट रन आणि फलंदाज देखील बाद. म्हणजे पंच आताच्या धावा किती? फक्त एकच धाव. 1 की 2? 2. ओके. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 67 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 67 रन ऑन स्कोर कार्ड. 67 धाबा धावफलकावरती. षटक नंबर देखील इथे संपलं जाईल 5व्या क्रमांकाचं. अर्थातच आरडी पांथर्स या टीमनं बनवल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 67 धाबा. SR सनरायझर्स या टीमला बनवाव्या लागतील 68 धाबा. यानंतरच्या दोन्ही टीम KK फायटर्स आणि PG इंडियन्स.
दिनेश दंद्रे साहेबांच्या वतीने आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. दत्ताभाऊ तुम्ही देखील जा, तुमच्या शुभ हस्ते देखील आपण टॉस संपन्न करतोय. यानंतरची एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. मॅच नंबर 6, सामना क्रमांक 6, नाणेफेकीचा कौल. टॉस इथे मात्र आपण संपन्न करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस का बॉस कोण होईल तोपर्यंत आपण जाऊया मॅच कडे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी इथे टीम देखील मात्र मैदानावरती दाखल होते, एंटर होतीये. RD पांथर्स एका लाईनअप मध्ये 67 झाल्यात. 68 धाबा बनवायच्यात आणि ह्या 68 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील याचं पूर्णपणे स्पष्ट वृत्त ऐकण्यासाठी आम्ही मायक्रोफोन वरती जॉईन करणार आहोत मुंबई परिसरातील एक दर्जेदार आवाज गायकवाड सरांना. या गायकवाड सर, आपलं मायक्रोफोन वरती इथे स्वागत आहे. विनय आणि दत्तात्रय दोन्ही पण बॉक्स इकडे घेऊन या तुम्ही. विनय आणि दत्तात्रय दोन्ही बॉक्स इकडे घेऊन या. हॅलो पंच, एक मिनिट मॅच पॉज करा. पाणी पाणी घेऊन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा एक ओव्हर नंतर की
ओ हो रुपेश आणि स्विच हिटचा हा देखणा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रुपेश जो आयकॉन खेळाडू मुंबईवरून या ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी का दाखल झालेत याचं उत्तर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर स्विच हिट खेळला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अगदी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. रुपेश मैदानाच्या आतमध्ये बरं असताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर चौकार मैदानाच्या आतमध्ये अगदी अर्जित केला. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर शांताराम यांना आपण पाहताय. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. वा, ताकद, नजाकत आणि भरपूर काही क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्विच हिटचा आणखीन एक देखना स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. स्विच हिटचा प्रयत्न आणि स्विच हिटचा हा तिसरा फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेळेचा झोक ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी मात्र नक्कीच फटकेबाजी. या वेळेचा बॉल गॅप शोधलाय, परंतु त्या ठिकाणी काय घडतंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू गॅदर केलाय दरम्यान जर आपण पाहिलं 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर आहे. 2 चौकार 1 षटकार आणि त्या दरम्यान एक डबलचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या वेळेचा बॉल फाईन लेगला चेंडू खेळला जातोय. वैभव कदम येत आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, परंतु पंचकळप देईल हा चेंडू असणार आहे. एक सिंगल पाहायला मिळते. नॉट आउटचा इशारा येतोय पंचांचा. एक सिंगल आली. एका सिंगल दरम्यान जर आपण पाहिलं तर धावसंख्या लगावली जाते ती 17. 17 रन, 17 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना पीजी इंडियन्स वर्सेस केके फायटर या 2 संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या वेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर वडाप्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु गोविंद आलेत, गोविंद धंद्रे. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पाहूया धावचीची संधी आणि डेरिगेटचा देखील प्रयत्न झाला, परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं तर कमालीची फलंदाजी, कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण एकाच मॅच मध्ये पाहायला मिळालं. ते म्हणजेच एका बाजूला D3 स्टार संघ पाहायला मिळाला, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पीजी इंडियन्स या 2 संघांदरम्यान जी लढत झाली होती. 18 धावा धावफलकावर असणार आहे. 18 रन्स टू ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर आहेत. शुभमचं कौतुक करावं लागेल, अमोल कामथे यांचं कौतुक करावं लागेल, कारण जर आपण पाहिलं जिमी मेदगे सरांना बाद केलं आणि तदरम्यान मॅचला अक्षरशः आपल्या खिशात घातलं होतं. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण केलेलं शुभमने.
6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. 18 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल गोपाळे सर आणि स्वतः वैभव गोलंदाजी मार्कवर, आयकॉन गोलंदाजी मार्कवर असणार आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा बॉल जर आपण पाहिला तर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं ना तर आयकॉन खेळाडूंना भरपूर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात चान्स मिळालाय. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला गलीमध्ये त्या ठिकाणी जर आपण पाहिलं रूम बनवलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. 38 सर्कल वरून चेंडू कव्हर केला जातोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते. ती 20 रन्स टू ऑन बोर्ड. एका धावेचं महत्व तुम्हाला मॅच झाल्यानंतर कळेल. यावेळेचा बॉल ओव्हर फुल टॉस ऑन साइडला लंगडला. अविनाश घेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे अविच आणि फलंदाज होत आहेत बाद. विकेट बदल खेळाडू बाद. अशोक होत आहेत बाद. अविनाश एका संघात खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला दीपक गिगे. 2 बंधू एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. वैभवचा हा बॉल जर आपण पाहिला अगदी वेगात हाताळला होता. वेग आणि वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 रन्स ऑन बोर्ड. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग 10व्या पर्वात जर आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेने पदार्पण केलंय. या वेळेचा बॉल का त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गलीच्या दिशेने केवळ बॅटचा फेस ओपन केला. 2 धावा पळाल्या. तिसरीचा कॉल केला आणि 3 धावा त्या ठिकाणी अगदी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिले तर 24 रन ऑन बोर्ड. यावेळी जर आपण पाहिलं ना तर आयकॉनच्या विरोधात भरपूर कमी प्रमाणात यावेळेचा बॉल हा वा काय क्षेत्ररक्षण आहे. फेके देखील तितकेच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जातं. धावसंख्येत दरम्यान आपण बोलणार पीजी इंडियन्स सर्व खेळाडू कुठे असाल तर आपले कर्णधार कॅप्टन आपल्याला बोलवत आहेत. संघमालक अनिल गोपाळे सर आपल्याला बोलवत आहेत. स्टेजच्या डाव्या बाजूला आपण त्या ठिकाणी यायचं आहे. पीजी इंडियन्स प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला पीजी इंडियनचे सर्व खेळाडू
चला पंच मॅच चालू करून घ्यायची. गोविंद येत आहेत गोलंदाजी मार्कवर. गोविंद धंद्रे जेडी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल जर आपण पहिला चेंडू फुल टॉस ऑन साईडला केवळ स्वेप केलाय. अविनाश येत आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावचीची संधी आणि वा ओ हो चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. डेरिगेटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 28 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावा धावफलकावर असणार आहेत. जर आपण पाहिलं तर रुपेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे 68 धावांचं लक्ष्य हे जिंकण्यासाठी असणार आहे. 68 धावाचा पाठलाग करत असताना तुम्हाला धावा या खोऱ्यानं जमा कराव्या लागतील. या वेळेचा बॉल स्विच हिट खेळलाय आणि खराब अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. खेळल्यात, धाबा आल्यात आणि ते धाबा जर आपण पाहिलं ना चौकार षटकार झालेत. यावेळेचा बॉल फुल टॉस, त्याला पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं एकदम घेतले, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. दोन धावांनी धावफलक अगदी पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्येला गाबली जाते ती 34 34 धावा धावफलकावर ही मॅच. हा सामना महत्वपूर्ण एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल आणखीन एकदा फाईन लेगच्या डोक्यावरून हा शॉट फुल टॉस, त्याला स्विच हिट पद्धतीने खेळलाय. नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. नो प्लस, मिळतील पूर्ण 4 धावा. टोटल 5 रन्स या बॉलवर मात्र नक्कीच मिळतील. 5 धावांनी धावफलक सरसावले जात आहे. 39 39 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल आणखीन एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी फ्री हिटचा दणका होता आणि तिथे मात्र नक्की चांगला झेल टिपलाय. परंतु हा बॉल फ्री हिटचा आहे. या बॉलवर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून तुकाराम कणसकर, मॅन फ्रॉम इंडियन आर्मी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचबरोबरीने सीतारामजी धंद्रे साहेबांचं प्रगतशील शेतकरी यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय. विनंती करतो व्यासपीठावर या आणि व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा. सीतारामजी धंद्रे प्रगतशील शेतकरी, मी विनंती करतो दोन्ही मान्यवरांना आपण यायचंय. आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला, खेळाडू दूरवरती आहे. चेंडू चाललाय अगदी सुसाट वेगात. चेंडू सीमा रेषा पार चाललाय. चौकार. च्या 44 धावा धावफलकावर लगावल्यात. इथून मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. 12 बॉल आणि बनवायच्या त्या 24. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. टीम शौर्य रुद्र सनरायझर या संघाला.
तर गत वर्षी आणि त्या आधीच्या वर्षी देखील उल्हाजी पोखरकर सरांनी या संपूर्ण स्पर्धेला जिंकलं होतं. लागोपाठ 2 फायनल त्यांनी जिंकल्या होत्या, परंतु हे 10वं पर्व, 8व्या आणि 9व्या पर्वात त्यांनी विजेतं पद पटकावलं होतं. परंतु या 10व्या पर्वात कोण विजेता होणार हे प्रश्नचिन्ह. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस पाहूयात. स्पर्धेलाच सुरुवात झाली आहे. 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गुजरात असेल आणि जवळजवळ भारतभरातून, मुंबई भरातून देखील खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत आणि ही स्पर्धा खेळणं प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला सर, मॅच स्टार्ट करायची प्लीज. मॅच चालू करा. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या धाबा 24. 12 चेंडू आणि 24 धाबांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला, हाफ ट्रॅकर त्याला फाईन लेगला खेळलाय स्वीप पद्धतीने. सूर्यकुमार स्टाईल मध्ये चेंडूला खेळलाय आणि चेंडू चाललाय रुपेशच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दणदणीत, सनसनीत आणि देखणा पॉवरफुल मॅजिकल क्लासिकल चौकार. हॅलो, या वेळेचा बॉल जर आपण पाहिला, लेक्षिक वरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं, मनोहरजी दंद्रे, त्याचबरोबरीने माननीय श्री आदरणीय रघुनाथजी गावडे, त्याचबरोबरीने रामदासजी बांगर साहेब यांचंही या ठिकाणी शुभागमन झाले. थँक्यू. आणि त्याचबरोबरीने संजयजी कदम, माजी क्रिकेटर, आणि त्याचबरोबरीने योगेशजी बांगर भाऊसाहेब यांचंही या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू. मान्यवरांना मी विनंती करतो या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने या, व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि इथून स्पर्धेचा आनंद घ्या. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर कुलवडप्पाचा बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. 50 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. 50 धावा धावफलकावर. इथून जिंकण्यासाठी तुम्हाला 18 धावा अजून देखील बनवायच्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा धावफलकावर, 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेचा बॉल लोवर फुलटॉस ऑन साइडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. दीपक आणि बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स राहिलेला, खूप चांगली बॅटिंग राहिली होती. मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं होतं. परंतु या मॅच मध्ये दीपकच्या बॅटवर बॉल येत नाहीये. मोठे फटके चांगल्या कनेक्ट होत नाहीये. यावेळी मात्र नक्की स्वीप पद्धतीने चेंडू खेळलाय, परंतु रुपेश खऱ्या अर्थानं चांगले बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्रेपन्न धाबा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. इथून मॅच जिंकण्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर 8 चेंडू आणि 15 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 8 चेंडू 15 धावा, 15 धावा 8 चेंडू. पाहूयात या आधीचा सामना जर तुम्ही पाहिला, त्या मॅच मध्ये काय रंगतदार पाहायला मिळाला होता. अमोल कामथे यांचं कौतुक करावं लागेल, कारण स्वतः संघाचे संघ मालक देखील आहेत
अनिल गोपाळे सरांचं देखील मी कौतुक करेल, कारण त्यांनी देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 15 धावा. 7 चेंडू 15 धावा, 15 धावा 7 चेंडू. यावेळेचा बॉल आणखीन एकदा हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना ठेवला. जर आपण पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवलाय, फेकल्या दरम्यान एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 54 54 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. मनोहरजी धंद्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विनंती आपण या ठिकाणी यायचंय, प्लीज विनंती व्यासपीठाकडे या. मनोहर धंद्रे, हा चला मॅचला सुरुवात होतीये. मॅच जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. रुपेश आणि जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सहा चेंडू आणि 14 धाबांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा धावफलकावर आहे. 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज गोलंदाजीसाठी. गोविंद वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी अंतिम शेवटचा षटक पाहूयात. वाह वाह, काय गोलंदाजी आहे, गोविंदाचं कौतुक करावं लागेल. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी अंतिम शेवटचं षटक घेऊन गोलंदाज हाताळत असताना भरपूर चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धाबांची गरज. या वेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप वरतून येतात. आपण जर पाहिलं तर खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. 56 56 धाबा. एखादा मोठा फटका मॅचला मात्र नक्कीच घेऊन जाईल उल्हाजी पोखरकर सरांकडे आणि एखाद दुसरा निर्धाव चेंडू मात्र नक्कीच मॅचला घेऊन जाईल दिनकर लोखंडे कडे, अर्थातच आरडी पॅन्थर्स या संघाकडे. चला मॅच चालू करा. पंचांना विनंती करतो कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब लावू नका, कारण अजून देखील आपल्याला मॅच एक खेळवायचे. अजून देखील 2 मॅचेस खेळवायचे, याची देखील नोंद घ्या. या वेळेचा बॉल पुढे सरसावत फुल टॉस होता, परंतु काय घडलंय, क्षेत्ररक्षण खूप खराब मैदानाच्या आतमध्ये झालंय. आणि 2 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर
धावसंख्या पुढे सरसावली जाते, धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या लगावली जाते ती 58 58 धावा धावफलकावर. तीन चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी, 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. या बॉलवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. निर्णायक निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोविंद टू रुपेश, यावेळेचा बॉल, मोठा प्रहार पाहूयात आणि चेंडू क्षेत्ररक्षक. कॅचेस विन द मॅचेस, जेल ड्रॉप केला जातोय, कॅच सोडली जाते. जर आपण पाहिलं तर के खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पकडो कॅच, जितो मॅच, कॅचेस विन द मॅचेस, हा बॉल निर्णायक होता. जर आपण पाहिलं 2 चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. खेळाडूला दुखापत झाली का? या वेळेचा बॉल जर आपण पाहिला लॉंग ऑफला चेंडू ट्रॅबल होतोय, दरम्यान चांगला चेंडू गॅदर केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मॅच एका बाजूला, मॅच मात्र नक्कीच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. आरदी पॅन्थर्स या संघाकडे मॅच मात्र नक्कीच वळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर आपण पाहिलं मंकी विकेट, पंचांचा बोर्ड जाईल आकाशाकडे. गोविंदची झपडाई आणि मॅचला जिंकलाय. बॉल टाकावा लागेल. मॅचला जवळपास जिंकलाय की काय? चला लवकरात लवकर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या. खूप चांगला परफॉर्मन्स एका बाजूला रुपेशने मात्र नक्कीच आपल्या संघासाठी खूप चांगली बॅटिंग केली आहे, परंतु मोक्याच्या क्षणी मात्र नक्कीच या वेळेचा बॉल जर आपण पाहिला दीपक साठी होता. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर गेलाय षटकारासाठी आणि पंच मॅच टाय आहे का? मॅच टाय असणार आहे. सुपर ओव्हर सुपर ओव्हर चला सुपर ओव्हर असणार आहे. चला लगेचच या पंच आपण देखील यायचं या ठिकाणी नावं लिहून घ्यायची आहेत. कोणते 5 खेळाडू सुपर ओव्हर खेळणार आहे? संजयजी कामथे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपले मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. चला या दोन्ही संघांचे कॅप्टन रुपेश या. रुपेश हॅलो. तेच करतोय दादा. परत काय असलं वेगळं चला बॅट्समन जे 5 प्लेयर असणार आहे
वैभव आपले 3 बॅट्समन कळवा आणि जो गोलंदाज गोलंदाजी करणार आहे त्याचं नाव कळवा. आणि रुपेश आपण देखील आपले 3 बॅट्समन कळवा आणि जो गोलंदाज गोलंदाजी करणार आहे त्याचं नाव कळवा. चला आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे अन्यथा पॅनलाइज करू जाऊ शकतं याची देखील तुम्ही दखल घ्या. चला लवकरात लवकर यायचं रुपेश प्लीज अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची देखील नोंद घ्या. रुपेश सौरभ काणसकर कुठे असेल तर आपण माईकशी संपर्क साधा. सौरभ काणसकर थँक्यू. या सुपर ओव्हर साठी मी तुम्हाला घेऊन जाईल अर्थातच याच परिसरातील शिबेगावचा गोड आवाज अर्थातच प्रवीणजी सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. सामना जर पुन्हा टाय झाला तर कंपल्सरी चेस असणार आहे याची देखील नोंद घ्या. सुपर ओव्हरला आपण सुरुवात करतोय. दत्तात्रयजी गोपाळे उद्योजक कळमोडी यांचे या ठिकाणी आगमन होते त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. सुपर डुपर ओव्हरच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. थोडासा निर्णय इथे आयोजकांनी चेंज केलेला आहे. नियमामध्ये त्यांनी त्यांच्या बदल केलेला आहे. पुन्हा सामना जर टाय झाला तर तिथे टॉस विन दिला जाईल याची देखील नोंद घ्या. सुपर डुपर ओव्हरच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज इथे मात्र तयार. गोविंदा